मित्र शुभ सकाळ। आज 20 फेब्रुवारी 2026 आपण आदमापूरला आलो होतो। आताच आपण मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं तुम्ही की आपण बाळूमामाचं दर्शन घेतलं आहे। आता आपण आलो आहे मरुगाईच्या मंदिरामध्ये। मरुगाईच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊ। आता वाजले सकाळचे 7। शुक्रवार दिवस आहे मित्रो आजचा। चला आपण दर्शन घेऊ। चालू आहे काम होय। मरुगाई मित्र दर्शन घेऊन घ्या। प्रदक्षिणा मारू। पकडा मित्रो, इथंच मामा बसत होते पहिले या मंदिरामध्ये। आणि याच मंदिरामध्ये महाराज मामाने देहत्याग केला। याच ठिकाणी दर्शन करून घ्या मित्रो। मग आपण याचा थोडीशी माहिती आपण विचारून सांगतो मी तुम्हाला। बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला। जय बाळूमामा। मित्र सगून पाहता पैसा उभा करून पाहायचं का हो बरं आपण मित्रो हे जुनं मंदिर होतं मित्र। बघा एका भक्तानं केलेला 25 लाख रुपये खर्च करून। काकू नाव काय तुमचं? माझं नाव आशालता पांडुरंग गुरव। हां, आशालता पांडुरंग गुरव। आशालता पांडुरंग गुरव।
हा हा पुजारी आहे आम्ही हा? ह्या देवळातले आम्ही पुजारी आहे या देवळातले पुजारी आहे ना? पुजारी आहे. या देवळाबद्दल काय सांगू शकता तुम्ही? त्या देवळाबद्दल मामाने माझं 1974ला लग्न झालं हा. तर 1966ला बाळूमामाने इथं समाधी घेतली. म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी 8 वर्ष आधी माझ्या मिस्टरांनी बाळूमामांना बघितलेलं आहे. बघितलं. बाळूमामांना म्हणजे घरात येतेले जातेले हा असे हा हा माहिती आहे माझ्या. म्हणजे आमच्या सासूबाईंनी जे सांगितलं ते तुम्हाला मी सांगतो. हा हा थांबा ते बंद करतो. त्याचं आडनाव काय घ्यायचं? गुरव. काही कॉपरेट नाही होत ना? हा, सांगा ना. जे माझ्या सासूबाईंनी मोठं. हां जे माझ्या सासूबाईंनी सांगितले ते मी तुम्हाला सांगतो. हा हा कारण माझी सासू मी नांदायला आले त्यावेळेस 8 वर्ष त्याच्या आधी समाधी घेतलेली. हा हा म्हणजे बाळूमामा आले प्रत्येक गावात विचारत आले मी इथं थांबू काय मी इथं थांबू काय. प्रत्येकाने त्यांना तिथनं हाकलून दिलं का तर बकरी घेऊन येणार घाण करणार सगळीकडं म्हणून प्रत्येक गावात त्यांना थारा दिला नाही. मग इथं आल्यानंतर आमचे भोसले सरकार आहे त्या भोसले सरकारांना त्यांनी विचारलं की मी इथं थांबू का म्हटल्यानंतर थांबा म्हणून सांगले. मरगुबाईच्या देवळात इथं बाळूमामा येऊन रोज येऊन बसले. इथं बसल्यानंतर सकाळी उठायचे. इथं इटूबाईचं आमचा डोंगर आहे त्या डोंगरात सकाळी उठून छान बकरी चारायला जायचे. तिथनं बकरी चारून संध्याकाळी यायची परत गावात फिरायला जायचे. भोसले सरकारांच्या घरात जेवायचे. भोसले सरकारांच्या ज्या बाईनं बाळूमामांना जेवण करून वाढलेलं ते बाई आत्ता आहेत. माझ्या आधी त्या 10 वर्ष लग्न झालेलं आहे त्या पण आहेत अजून चांगल्या आहेत. म्हणजे अशा वयस्कर झाल्यात पण चांगल्या आहेत. मामाला ज्यांनी जीव घातला ते अजूनही हयात अजून आहे. आहेत वाड्यात आहेत बघा अजून त्या म्हणजे आता उठल्या नसतील हा पण आहेत. आणखीन बाळूमामा इथं येऊन बसायचे त्यावेळेस आपण एकटं बसतोय ने तसं बाळूमामा एकटे बसतात म्हणून तिला कसं तरी झालं ह्या मरगुबाईला आमच्या. हा हा ही मरगुबाई फार कडक होती म्हणजे रोगराई आणणारी ही मरगुबाई म्हणायची. मग तिला बाळूमामाने तिला शांत केलं. म्हणजे तू कुणालाही त्रास देऊ नको. ज्यांची कुणाची कामं राहिलेली असले तर त्यांची कामं तू करायचीस. ज्यांना मूलबाळ नसेल त्यांना मूलबाळाचा आशीर्वाद द्यायचा असं म्हणून सांगितलं. तू माझ्या साथीला राहा म्हणून तिने बाळूमामाला बांधून दोघांनी घेतलं. कोणी त्याला चांगलं आपण आशीर्वाद द्यायचा म्हणून ह्या इथं कवल लावून तो खरा ठरतोय. मात्र इथला कवल काय आहे ते आपण मनात धरायचं आणि लावायचं. आपली इच्छा सांगायची आणि धरायचं. हा इथला कवल खरा ठरतोय. ज्याला मूलबाळ नसलं तर ज्याला मूलबाळ होतं तशी काय अडचण नाही. मग ज्यावेळेस ते एकटे बसायचे त्यावेळेस ह्या मरगुबाई हे मधलं दगडी पाषाण आहे की नाही अगदी छोटं होतं. हां मधलं तर ते आता एवढं उंच झालेलं आहे. हे का? हां हे मधलं हे मधलंवाला. मधलं. हा हा मग तिला साडी मग ती नवसाला पावत्या म्हटल्यानंतर प्रत्येक जण साडी चोळी करते ना तिला हा माहेर. हा मग तिला नेसवता येत नाही म्हणून ती वरची देवी गावकर यांनी बसवली आहे. हा तिला साडी ती नवसाला पावते. ही मग बाळूमामांशी गप्पा मारत बसायची संध्याकाळचं बोलायच्या. हा हा बोलायच्या. मग त्या बाळूमामांनी भोसले सरकारांना सांगितलं की ओळख झाल्यानंतर असं जास्त सगळं हिंडणं फिरणं. मग म्हणाले की मी समाधी घेणार आहे. मग असं चेष्टा मस्करी एक वयाचे होते त्यावेळेस ते दोघं पण बाळूमामाने आमचे भोसले सरकार. हा एक वेळेस त्यांना म्हणाले चेष्टा करतात असं म्हणून म्हणाले मला ती खालची जागा आहे ती दाखवली बाळूमामाने की इथं मी समाधी घेणार आहे. मग ते म्हणाले मला ती जागा पाहिजे तर जा तुला मी दिली जागा. एका शब्दावर तिने ती खाली आहे की नाही जागा एवढी मोठी ती जागा भोसले सरकारने आमच्या दिलेली आहे. मग तिथं त्यांनी मला वाटतं काहीतरी थोडी दिवस झाल्यानंतर बाळूमामाने हे केलं की माझी जायची वेळ झाली आणि भोसले सरकार तुम्ही या. ते आले भोसले सरकार इथून त्यांना मग काहीतरी ताप आलेलं निमित्त काढलं. डॉक्टरचा काय उपयोग होणार नाही मला तिथं खाली न्या म्हणून सांगितलं. इथंच बसायचे नेहमी बाळूमामा. मग खाली या ठिकाणी बसायचे आहे ना? ह्या ठिकाणी बसायचे. हा हा मग तिथं खाली सगळे गावातले लोक गोळा करून आणले पूर्ण गावातनं गोळा करून सगळे तिकडं. मग बैलगाडी नाही त्यांना आमच्या गावात त्यावेळेस बैलगाडी काही नव्हतं. साधं गाव होतं. पूर्ण घरं छोटी होती. आता बाळूमामाने आमच्या गावाचं सोनं केलेलं आहे. प्रत्येकाने घरदार छान केल्यात. पाणी नव्हतं काही नव्हतं. आम्ही
खाली कोंडबाची हिर म्हणून आहे, तिथं आम्ही पाण्याला जायचं. 32 पायऱ्या चढायच्या, 32 पायऱ्यावरती यायचं. अरे वा. पाणी नसायचं आमच्या गावाला अजिबात, लई पाण्याचा त्रास होता. बाळूमामानी आल्यापासून सगळी गावात सोय झाली. लोकांना भाकरी मिळाली, म्हणजे कामं मिळाली. बाळूमामांची तिथं समाधी घेतली, खाली जाऊन समाधी घेतली. तिथनं मग गाडी नव्हती आमच्या गावात, गडिंग्लजची गाडी मागवली म्हणे. गडिंग्लजची गाडी येताना तिथनं गाड्या इकडं वरती येऊ, बैलगाडी तेवढी वरती येऊ दिली. आणि त्यांच्या गावातली लोकांनी कळालं की बाळूमामा समाधी घेणार आहेत म्हटल्यावर अक्कोळची माणसं त्यांना न्यायला आलीत. न्यायला आल्यानंतर तिथनं मारुतीचं देऊळ आहे की नाही, तिथनं वरती गाड्या सोडल्या नाही आमच्या मारुतीनं. माझ्या मित्राला तिकडं घेऊन जायचं नाही, बाळूमामाने पण तिकडं जायचं नव्हतं म्हणून तिने गाड्या तिकडे येऊ दिल्या नाहीत. तिथंच थांबल्या सगळ्या गाड्या. मग तिथनं खाली बाळूमामांना मग इथं बसवलं गाडीवर, माच्या टाकून खुर्ची टाकून. आमचे सासरे म्हणे अशी खुर्ची धरून बसलेले आणि सगळ्या गावात मिरवणूक काढून खाली नेलं त्यांना. तिथं हे डबरा वगैरे काढून त्यांना बसवलं. 22 पोती भंडारा, कापूर वगैरे सगळं घातलं. तरी इथंच थांबत होतं, केवढं घातलं तरी. मग त्यांचे एक भाऊ आणि त्यांची बायको यायची होती. ती बायको आधी आली 1-2 तास आणि त्यांचा भाऊ 2 तासानंतर आला. बायकोच्या हातचं पाणी वगैरे बायकोच्या हातचं दूध पाणी वगैरे घेतलं. आणखीन भावाचं वाट बघत बसलं. परत भावाच्या हातचं 2 पाणी दूध घेतलं आणि मग 2च बुट्ट्या ते भंडारा टाकला तर त्यांचं पूर्ण भरून आलं. अशी बाळूमामाची कहाणी आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय बाळूमामा. इथं लास्टचा देह सोड, इथं देह त्याग केला. जिवंत आहे. हो संजीवन. माणसं म्हणतात मेले बेले तसलं काही नाही. फक्त त्याने कोणत्या वेळेस देत नव्हते ते समाधीला शरीर पण ते जाताना म्हणे एवढे घाम्याघूम झालेले, पूर्ण त्यांचा शर्ट भिजलेला, एवढे घाम्याघूम झाले. आणि असेच बसवलेले त्यांना त्या खुर्चीवर, असेच त्यांना नेले आणि असेच त्यांना बसवलेले आहे. म्हणजे मामा समाधीस्थ असेच आहे. तिथं पण असे गाडी घालून बसवलेले आहे. बघा मित्र, त्या काकूच्या म्हणण्यानुसार मामा समाधीस्थ असेच बसून आहे म्हणतात. संजीवन समाधीस्थ असेच बसून आहे म्हणतात. मामा असेच बसले आहे म्हणते. बघून घ्या मित्र, दर्शन करून घ्या. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय बाळूमामा. मित्र, आता आपला व्हिडिओ मोठा झाला आहे, आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. जय बाळूमामा.